डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरती हा मोर्चा जाणार आहे, जिथे पाणी नाश्त्याची सोय करण्यात आली आहे। स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने सुमारे 30,000पेक्षा जास्त पाण्याच्या बाटल्यांचं वाटप केलं जाणार आहे। हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड या भागावरून चालत जाणार आहे। आपण ही भायखळाच्या परिसराच्या आधीची ही दृश्य पाहत आहोत। नेहमीच्या तुलनेने सकाळी इथली जी गर्दी असते ती कमी आहे, कारण की कालपासूनच मोर्चाची चर्चा सर्वत्र आहे। त्याच्यामुळे लोकांनी सकाळपासून पर्यायी रस्त्यांचा मार्गांचा वापर करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे या भागामध्ये गर्दी कमी आहे। आपण या ठिकाणी बघताय मोठे पोस्टर्स देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। मोर्चा ज्या भागातून जाणार आहे त्या भागामध्ये तिथले स्थानिक वेगवेगळ्या संस्था असतील, सामाजिक संस्था असतील, स्वयंसेवी संस्था असतील, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या संघटनेच्या वतीने देण्यात आलेले आपण इथं बघू शकताय। पाण्याचे मोठ्या प्रमाणात नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, कारण की मोर्चा या मार्गातून जाणार आहे। पाण्याचं वाटप केलं जाणार आहे। सर्वसाधारणपणे किती भागांमध्ये ह्या पाणी वाटप केलं जाईल, कशी तयारी आहे? महाराष्ट्र राज्य भाजपा उपाध्यक्ष आमचे नेते माननीय प्रसादजी लाड यांच्या संकल्पनेतून आणि त्यांनी सांगितलेल्या त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही जागोजागी 3 ठिकाणी पाणी वाटप आणि वडापावचं वाटप करतो आहे। स्वामी समर्थ सेवा मंडळ यांच्या सौजन्याने त्यांचे अध्यक्ष सचिन शेट्टे आणि यांच्या संपूर्ण सहकार्याने जे आमचे सहकारी आमचे बांधव राज्यातून इथे येत आहेत, आमच्या मुंबईमध्ये प्रवेश करत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एक मोठा ज्वलंत विषय घेऊन ते लढत आहेत। त्यासाठी आमची एक छोटी सेवा आम्ही त्यांच्यासाठी पाणीच्या आणि वडापावच्या माध्यमातून करत आहोत। सर्वसाधारणपणे पाण्याचे बॉक्सेस किती आणलेले आहेत, किती तयारी केलेली आहे? जवळजवळ 10-20 हजार बॉक्स आणलेले आहेत, म्हणजे जसे पब्लिक वाढेल तसं आम्ही त्याची प्रोव्हिजन ठेवलेली आहे। एकूणच मोर्चाची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट धीरजसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।